सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेमाची संकल्पना पहिली समजून घेतली पाहिजे आपल्याला. आजकाल प्रेम म्हणजे फक्त आपल्या पुढं एकच येतं, ते म्हणजे सेक्स लाईफ. सेक्स हा विषय संपूर्ण आयुष्यभराकरता नसतो, हा काही काळापुरता काही वयापुरता असतो. तर प्रेम आणि राशी यांचा फार घनिष्ठ संबंध आहे, की मी नेहमी सांगतो की तुम्ही एखाद्या झणझणीत रश्श्यामध्ये गुलाबजाम टाकू नाही शकत, किंवा तुम्ही गोड पाकामध्ये मटणाचं हाड नाही टाकू शकत, किंवा मांस नाही टाकू शकत. ही रेसिपी बिघडते ना, तशी जीवनाची रेसिपी पण बिघडते. आणि त्यासाठी शास्त्रकारांनी आहे ना गुणमेलन सांगितलेलं आहे. काही रोमॅन्टिक राशी आहेत, त्याला नॉन रोमॅन्टिक पर्सनॅलिटीज कशा चालतील. प्रत्येक राशीचं एक गुणधर्म त्यांनी दिलाय, आणि त्या हिशोबाने त्या राशीला जर तशीच व्यक्ती दिली गेली ना, तर ते आयुष्य सोन्यासारखं होतं. नाही तर खूप सारे ॲडजस्टमेंट करावे लागतात. आता काय प्रेम काय राशी पाहून केलं जात नाही. सिंहाचं प्रेम जीवन नाही असंच आहे, म्हणजे अग्नितत्वाचं प्रेम जीवन. सिंह बघा, सिंह तसं बघायला गेलं तर सिंहिणीला घाबरतो बरं का. म्हणजे तुम्ही निसर्गाकडे जर बघितलं तर सिंह हा सिंहिणीलाच घाबरतो, बाकी कोणाला घाबरत नाही. त्यामुळे राजकीय मोठे मोठे पुढारी बघाल ना तुम्ही, ते त्यांच्या पत्नीला खूप घाबरतात, दाखवत नाही ती गोष्ट सोडून द्या. परंतु तशा पद्धतीची पत्नीची रास असेल तर ती सुद्धा तेवढी तडफदार असेल, तर ही सिंहेची मंडळी जीवनात खूप प्रगती करतात. पण का सिंहेच्या मंडळींना जर का चुकीच्या पद्धतीच्या राशीची स्त्री मिळाली तर ते प्रगती करूच शकत नाही. जिथं तिथं आडवं येणार, कटकट होणार. म्हणून सिंहेची प्रेम करण्याची पद्धत वेगळी आहे, की ते सुद्धा पैशाला महत्त्व देतात, ते कर्तव्याला महत्त्व देतात. ते प्रेम बिम डोक्यात गजरा माळणं, ते कॅन्डल लाईट डिनर पिनर असलं काही त्यांना आवडत नाही. आणि होऊ शकतं, कारण सिंह हा राजा असल्यामुळं मल्टिपल अफेअर्स करण्याकडे पण या मंडळींचा कल असतो. त्याच्यामागं भावना वासणं रिझवणं नसतं, पण एक असतं की मी किती भारी, माझ्या मागं एवढे, माझ्या मागं तेवढे. म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत पण घडू शकतो ना, याच्यातला भाग नाही. अर्थात नुसतं एवढ्याहून ठरत नाही, त्या पत्रिकेत शुक्र कुठल्या राशीत आहे, त्याची योनी कुठली आहे, याच्यावर पण ठरतं. त्यामुळे प्रत्येक सिंह राशीच्या स्त्री पुरुषाने असं समजू नये की आपण व्यभिचारी आहोत. पण आपल्याला आपला रुबाब करायला आवडतं, आपल्याला कोणी छान म्हणलं तर आवडतं, किंवा त्यासाठी तुम्ही रुबाबदार दिसण्याचा प्रयत्नही करता. कामजीवन, धर्मजीवन, प्रेमजीवन अनुकूल असेल ना, तरच असे संसार, तरच अशी प्रेमजीवन यशस्वी ठरतात. आणि यालाच शास्त्रामध्ये गुणमेलन असं म्हटलंय. गप्पा मस्ती विथ भार्गवी चिरमुले या पॉडकास्टमध्ये आपल्याला एवढ्या कमी वेळामध्ये हे सगळं सांगता येणं अवघड आहे. पण तरीसुद्धा मला वाटतं तुम्हाला माझा बोलण्याचा रोख, अंदाज किंवा ह्या गोष्टी आवडल्या असतील, कळल्या असतील. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या प्रेमजीवनामध्ये जर काही प्रश्न असतील, तुमच्या काही समस्या असतील, तर तुमच्या छान छान कमेंट नक्कीच स्वीकारार्ह आहेत. आणि तुमची चांगली कमेंट असेल तर त्या प्रत्येक कमेंटवरती आम्ही एक निश्चित वेगळा व्हिडिओ तयार करू. आणि हा जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.